स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आणि आज काय झालं आहे की संध्याकाळी आज ब्लॉगला सुरुवात केली आहे. दिवसभर तर काय टाईम भेटला नाही आज. मग आज दिवसभर काय झालं ते सांगतो तुम्हाला. सकाळी लवकर गेलो कामाला आणि दुपारी आल्यानंतर बघितलं तर गाडीचं काम काढलं होतं. म्हणजे काय झालं होतं, उंदराने ह्या नाही येऊन दिलं नाही आहे. उंदराने गाडीची एक वायर खाल्ली होती, त्याच्यामुळे गाडी स्टार्ट होत नव्हती. मग कामावरून आलो, पहिलं ते गाडीचं काम करून घेतलं. आता व्यवस्थित झाले. आता संध्याकाळी बसलोय मस्त मी आणि क्रिशा. कॉफीचा टाइम झालाय आणि कॉफी बनवते का? बनव ना. हिला येत नाही कॉफी बनवायला. येते ना. आज मस्त क्रिशा कॉफी बनवते, बघूया कशी बनवते. कॉफी पितो मस्त आणि ब्लॉगला सुरुवात करतो. कॉफी रेडी केली क्रिशाने आणि बघून तर वाटतंय की छान झाले. दिवसभर खूप बिझी होतो त्यामुळे शूट नाही करू शकलो, पण ब्लॉग मिस करायचा नाही त्यामुळे आता कॅमेरा चालू केला. आजचा दिवस साधाच होता, काही स्पेशल काम नाही, फक्त थोडासा बिझी होता. आणि खरं सांगायचं तर कधी कधी असा दिवस येतो काही शूट करायला वेळच भेटत नाही. पण एक गोष्ट लक्षात आली, कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. जरी ब्लॉग छोटा असला तरी अपलोड तर केलाच पाहिजे. मी 30 डेज ब्लॉगिंग चॅलेंज करतोय, पण खरं सांगतो रोज ब्लॉग बनवलं इतकंही सोपं नाही आहे. मला सुरुवातीला कळालं नव्हतं की इतकं टफ होईल. म्हणजे सुरुवातीचे एक 10-12 व्हिडिओ एकदम इझी गेलं, कारण की टॉपिक थोडेसे असे होत होते डायरेक्टली. पण आता नवीन नवीन रोज काय दाखवू ना, त्यामुळे कळत नाही आहे की आजचा ब्लॉग काय पद्धतीचा बनवू किंवा उद्याचा काय पद्धतीचा बनवू, काय कंटेंट दाखवलं पाहिजे. रोज जर मी एकच दाखवत गेलो तर ते बघणाऱ्यांना बघू नाही वाटणार, असं झालं आहे. त्यामुळे आता आणि कधी असं होतं की कधी टाईम भेटत नाही, तर कधी थॉट्स येत नाहीत की कोणत्या पद्धतीचा कॉन्टेंट बनवला पाहिजे. पण तुमचा सपोर्ट असेल तर हा चॅलेंज नक्की कंप्लीट करणारच. तुम्हीही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स बघायला आवडतील, म्हणजे मी त्या प्रकारचे ब्लॉग्स बनवायला सुरुवात करेन. आजचा ब्लॉग थोडा छोटा होता, पण माझ्याकडे पर्याय काहीच नव्हता. पण उद्या नक्की हेवी कंटेंट घेऊन येईल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.